हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवंकर फॅशन डिझाईन्स। मी आज तुम्हाला लेटेस्ट ट्रेंडिंग अशी बाहीची डिझाईन दाखवणार आहे। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। हे बघा, आपली रेग्युलर बाही करतो तशी बाही तयार करून कट करून घेतलेली आहे। 2.5 इंचावर मार्जिन करून रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे व उंची 3.5 इंच घेऊन बॉक्स घेतलेला आहे व जसा आपण बोटनेकच्या गळ्याला आकार देतो तसा आकार देऊन घ्यायचा आहे। बघू शकताय तसा आकार देऊन घ्यायचा आहे। व्हाईट असल्यामुळे ते लक्षात येत नाही म्हणून मी थोडंसं डार्क करत आहे। बघू शकताय व खालच्या साईडनं परत असा थोडासा वेगळ्या प्रकारचा आकार द्यायचा। इथून उंची 1 इंच 1.25 इंच सोडून किंवा पाव इंच तुम्हाला जितकं डिस्टन्स पाहिजे तितकं सोडून घ्यायचे आहे। बघू शकताय मी थोडंसं पाव इंच मार्जिन सोडलेलं आहे। जो आहे तसा आकार मी कट करून घेत आहे। बघा, आपलं सुंदर असं स्लीवचं कटिंग झालेलं आहे। मेन फॅब्रिकवर उलट सव्वाची बाजू बघून व्यवस्थित अस्तर पसरून घ्यायचं आहे। तर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही टाचणीसुद्धा लावू शकता। पाव इंचाचं मार्जिन पकडून अगोदर वरचा आकार जॉईन करून घ्यायचा आहे। बघा, अगदी सुंदर असं आपला वरचा आकार अटॅच झालेला आहे व खालची जी स्ट्रेट आपली बाहीची लाईन आहे ती व्यवस्थित मारून घ्यायची आहे। बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे वरचा भाग अटॅच करायचा नाही आहे, डायरेक्टच अशी लाईन मारून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला फोल्ड करता येईल कपडा। व मेन फॅब्रिक आहे ते एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघा, छोटे छोटे प्रत्येक डिझाईनला छोटे छोटे कट्स मारणे फार गरजेचं आहे जेणेकरून आपलं अस्तर फोल्ड होताना काही प्रॉब्लेम येणार नाही, अगदी व्यवस्थित फोल्ड होईल। बघा, असा बाहीच्या दोन्ही बाहीच्या मध्ये हात असा व्यवस्थित घालून मेन फॅब्रिक उलट करून घ्यायचं आहे। बघू शकताय अगदी व्यवस्थित आपला कपडा आतल्या साईडला फोल्ड झालेला आहे। बघू शकता व्यवस्थित करून अगदी काठावरून आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे। अगदी व्यवस्थित अशी हाताने थोडंसं मेन फॅब्रिक प्रेस करत जसा आहे तशाच आकारमध्ये दाबटीप मारून आपली झालेली आहे। खालच्या साईडला पण आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे। आपला सुंदर असा आकार झालेला आहे। जे इथं आहे तिथं वेगळा असा कपडा घेऊन फोल्ड करून घ्यायचा आहे व असा आकार देऊन घ्यायचा आहे। बघू शकता जसा आहे घेतलेला आकार तसा खालच्या साईडने थोडंसं फोल्ड करून तो आकार त्याला परत जॉईन करायचा आहे। कोपऱ्यात सुई खाली घालायची व कपडा फिरवून घ्यायचा व परत टीप मारायची, जशी आहे तशी टीप मारायची। दोन्ही साईडला खालच्या थोडंसं फोल्ड करायचं आहे कारण जी बाहीची खालची साईड आहे ती आपली ऑलरेडी तयार झालेली आहे। बघू शकताय मी आणखी थोडीशी टीप व्यवस्थित बसलेली नाही म्हणून मारून घेतलेली आहे। इथे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत। जिथे आपण टीप मारलेली आहे त्या टीपपर्यंत कट्स द्यायचे आहेत। टीप कुठेही कट होणार नाही याची काळजी घेत मारायची आहे। बघू शकताय जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे। जो बाकीचा कपडा आहे तो आतल्या साईडला व्यवस्थित असा फोल्ड करून घ्यायचा व परत त्याच्यावरून आपल्याला अगदी काठावरून व्यवस्थित अशी दाबटीप मारून घ्यायची आहे। बघू शकता
अगदी सुंदर अशी आपले दाबटीप मारून घ्यायचे आहे. बघा बाहीची अगदी सुंदर अशी डिझाईन आपली तयार होते. कुठल्याही साडीच्या मॅचिंगच्या ब्लाऊजवर केला तरीही सुंदरच दिसणार आहे. अगदी न्यू ट्रेंडिंग डिझाईन आहे. तुम्ही पहिले कुठंच बघितली नसेल इतकी सुंदर डिझाईन आहे. अस्तर वुमेन फॅब्रिक मोठी 5 नंबरची टिप टाकून आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. पूर्ण व्यवस्थित जॉईन झाल्यानंतर जो एक्स्ट्राचा मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो अगदी व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. सुंदर अशी आपल्या गोल्डन कलरच्या ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे. बघू शकता अगदी सुंदर अशी दिसत आहे. यावर मॅचिंगची मी लेस लावणार आहे. आता हा गोल्डनचाच कपडा असल्यामुळे ह्याच्यावरती मी गोल्डनची जशी थोडीशी चकचकी लेस लावणार आहे. थोडीशी सिंपल लेस घेतली तर ह्याच्यावरून उठून दिसणार नाही म्हणून मी थोडीशी अशी चकचकी लेस लावून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जर तुमचा कपडा वेगळा व साडीवरचा कपडा वेगळा व ब्लाऊजचा कपडा वेगळा असेल तर तुम्ही कॉन्ट्रास्ट लावला तरीही छान दिसेल. पण माझा गोल्डनच आहे म्हणून मी गोल्डनवरती गोल्डनच अशी लेस व्यवस्थित अटॅच फिरवून घेणार आहे. बघू शकता जसा आहे तसा गळ्याचा कुठेही शेप बदलणार नाही याची काळजी घेत आपल्याला लेस फिरवून घ्यायची आहे. अगोदर पूर्ण वरचा गोल राऊंड आहे त्याला मी अगदी व्यवस्थित अशी लेस फिरवून घेत आहे. बघू शकता अगदी सहज सोपी बाहीची डिझाईन आहे. कोणत्याही साडीवरच्या ब्लाऊजला मॅचिंग होणारी अशी आहे. बघू शकता इथे फक्त ब्लाऊजच्या कॉन्ट्रास्ट कलरमध्ये म्हणजे साडीला मॅचिंग अशी ब्लाऊजवरती लेस लावा. खूप सुंदर उठून दिसते. ज्यांना खालच्या साईडला ओपन नको आहे तिथं थोडासा त्रिकोण वगैरे करून लावला तरीही चालेल खालच्या साईडनं, किंवा वरच्या साईडला प्लेट्स वगैरे टाकून चुनचुन अशी असते तशी डिझाईन करून साडीतल्या कपड्याची लावला तरीही छानच दिसणार आहे, किंवा ओपन ठेवला तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार. माझ्या कस्टमरची खास डिमांड होती की तिला ओपनच हवा आहे म्हणून मी फुल ओपनच ठेवलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता, तरी पण ओपनच खूप छान दिसतं. ज्यांना ओपन चालतं त्यांनी ओपनच डिझाईन ठेवावी. बघा जे एक्स्ट्राचे धागे दोरे आहेत ते व्यवस्थित सगळे कट करून घ्यायचे जेणेकरून काय होतं आपल्या बाहीला सुंदर असं लुक येतं. बघू शकता किती सुंदर झालेले आहे. हे छोटेसे असे 1-1.5 इंचाचे चौकोनमध्ये तुकडे कट करून घेतलेले आहेत व अगदी छोटंसं लटकन मी तयार करून घेणार आहे. बघू शकता जी फुलाची आपली नॉटची जी डिझाईन होती ना ती अशी मी ह्याच्यापासून तयार करणार आहे व ते उलटं करून घ्यायचं आहे. बघू शकताय अगदी छोटंसं इतकंसं झालेलं आहे ते आपल्याला बाहीवरती अटॅच करून घ्यायचे. बघू शकता किती सुंदर झालेलं आहे. त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा तसंच करायचं आहे. बघू शकता अगदी छोटंसं असं आपलं लटकन तयार आहे. बघा हे बाही लावलं ना खूप सुंदर दिसतं. तुम्हाला इथं लटकन नको असेल तर एखादा थोडासा मोठा पॅच जरी लावला तरीही चालेल दोन्ही डिझाईनच्या मध्ये. बघू शकताय मी असं नॉटपासून असं फूल तयार केलेलं आहे व ते मी मशीनवरच आता अटॅच करून घेणार आहे. बघू शकताय तुम्हाला इथं हवं असेल तर जर तुमचा कॉन्ट्रास्ट कपडा असेल तर ब्लाऊजचा कॉन्ट्रास्ट कपडा म्हणजे जो साडीतला कपडा येतो त्याचं छोटंसं फूल करून लावला तरीही छान दिसणार आहे, किंवा एखादा पॅच लावला तरीही सुंदर असं दिसणार आहे. बघा मी असं फुल केलेलं आहे व ह्याच्यावरती गोल्डन कलरचा मी बटन अटॅच करणार आहे. ही डिझाईन खूप छान दिसते. अगदी न्यू ट्रेंडिंग आहे त्यामुळे दिसायलाही सुंदर दिसते म्हणून मी थोडासा त्याच्यावरती बटन अटॅच करून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. बघा किती सुंदर असं आपलं बाहीची डिझाईन तयार झालेली आहे. अगदी सोपी सहज कोणालाही जमेल अगदी सोप्या पद्धतीने मी
कशी कट करायची व शिवायची तुम्हाला दाखवलेलं आहे, बघू शकताय. ही सुंदर अशी आपली स्लीव डिझाईन झालेली आहे. हे आपलं 46 छातीच्या मापाची बाही आहे, बघू शकताय. किती सुंदर असं आपल्याला दिसत असते. वरती ओपन नको असेल तर कॉन्ट्रास्ट कपड्याच्या प्लेट्स पाडून तो कपडा तिथं जॉईन केला तरी सुंदर अशी डिझाईन आपली दिसणार आहे. माझी बाहीची डिझाईन तुम्हाला आवडत असेल, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व जे कोणी आपल्या चॅनल नवीन असतील त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. बेल आयकॉन बटन दाबा जेणेकरून आपले व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल